आयतनामध्ये एक प्रमुख आहे मन, परंतु ते असं बोरासारखं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फळासारखं आहे असं दाखवता येणार नाही. जेव्हा चक्षु आयतनाला आपण अभ्यासतो, या चक्षुने जेव्हा रूप पाहतो तर चक्षुचा आलंबन म्हणजे चक्षु जेव्हा रूपाला बघतो तेव्हा त्या रूपाला बघण्याचं काम हे चक्षु पाहतो आणि जाणायचं काम कोण करते? विज्ञान करते. आणि अवलोकन करायचं काम कोण करते? म्हणजे संवेदनशील होऊन अवलोकन करायचं काम करते ते मन. हे रूप कसं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे, अशा प्रकारे या सर्व रूपाला अवलोकन करण्याचं काम जे संवेदना करते त्यालाच आपण मन म्हणतो. आणि म्हणून मनाला इथे खूप चांगलं बनण्याची व्यवस्था आहे. एकदा मन खराब झालं की आपण म्हणतो सारा आता झालं, आपल्या विरोधात झाले तर लोक. परंतु मनाला बदलता येतं. मन किती खराब झालं तरी ते बदलता येतं. मन किती वंगाळ झालं तरी ते काढून टाकता येतं. त्यातला वंगाळपणा, त्यातला कटुपणा हा काढून टाकता येतं. म्हणून मनाचा अभ्यास करण्यासाठी आपण थोडं जरा एक एक पाऊल पुढे जाताना मनावर जोर देणाऱ्या गोष्टीला अभ्यासलं पाहिजे. बरेच लोकांचे मन बदलतच नाही. त्याचं मुख्य कारण की त्यांना संस्कार नसतात, त्यांना विद्या नसते, त्यांना प्रज्ञेचा सहवास नसतो, त्यांना बुद्धत्वाच्या वलयाचं वातावरण मिळालेलं नसते. थोडक्यामध्ये अज्ञानपणामुळे त्यांचं मन जसंच्या तसंच राहतं. त्यांनी किती काही करो, त्यांनी विपස්සना किती शिबिर करो, त्यांनी विपස්සना किती वेगवेगळ्या प्रकारचे दीर्घ शिबिर करो, किंवा त्यांनी हजारो ग्रंथ वाचो, किंवा त्यांनी काही करो, परंतु जे मनाला संस्कार लागलेले आहेत ते संस्कार बदलण्यासाठी जे सूक्ष्म दृष्टी पाहिजे आणि सूक्ष्म अशा प्रकारचा अभ्यास पाहिजे ते त्या व्यक्तीला मिळालेला नसतो. ते फक्त विधी करतात. 10 दिवसाची विधी, 20 दिवसाची विधी, 10 दिवसाचं, 20 दिवसाचं, 30 दिवसाचं, 40 दिवसाचं, 45 दिवसाचं शिबिर, परंतु ते संस्कार निर्मूलन करण्याचं काम करत नाही. म्हणून हे सर्व जाणते, हे सर्व ओळखते, हे सर्व पाहते, हे सर्व जाणून पाहून ओळखून हे सर्व प्रकारचं स्थान राखते, मदत करते ते मन. असं जे म्हणलं गेलं की त्याला एक वेगळं मात्र वर्णन, हे पण तथागताच्या अभिधम्मातलाच अभ्यास आहे. हे सर्व जाणते म्हणजे मनच जाणते. इहलोक जाणते, परलोक जाणते, आणि एवढंच नव्हे कोणताही लोक जाणते. तथागताच्या ज्ञानामध्ये 31 लोक आहेत. सर्व प्रकारच्या अवस्थाला जाणायचं काम मनच करते. परंतु मन ही एक अनुभूती आहे, संवेदनशील अनुभूती म्हणजे मन आहे. ही जी बुद्धत्वाला जाऊन माणसाला सांगते की मला बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे, मी सम्यक संबुद्ध झालो, म्हणजे परिपूर्ण जाणकार झालो, परिपूर्ण त्या जाणकार अवस्था अनुभूतीच्या मी पूर्णच्या पूर्ण प्राप्त केल्या. मनाला सर्वत्व जाणणं म्हणजे मनाच्या अवस्थेत जेवढे काही वेगवेगळे अंग आहेत ते परिपूर्ण करणं. एकदा मनाला चिटकलेले विकार हे जर आपण पूर्ण काढून टाकले तर मन हे खालीच राहते. तो मनाला चिटकणारे जे वेगवेगळे विकार आहेत की जे त्याच्यावर दाबून बसतात पाहिजे, त्याला यथार्थ ज्ञान दर्शन म्हणतात. हे यथायोग्य म्हणजे जसे आहे तसे जाणले पाहिजे. हे मन बलवान करण्यासाठी याचा अडथळा आपल्याला ओळखला पाहिजे की 5 अडथळे याच्यामध्ये आहेत.
कोणते 5? पहिला अडथळा आहे मनाचा विकास करण्यामध्ये नेहमी मुद्दाम अडथळे आणतात आणि ते म्हणजे अडथळेच त्याला निवारण म्हणतात तथागताच्या भाषेमध्ये. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आश्रव म्हणतात. तर पहिला आहे कामराग, दुसरा आहे द्वेष बुद्धी, तिसरा आहे आळस आणि चौथा आहे उद्विग्न मन किंवा अस्वस्थ मन आणि पाचवा आहे कुशंका घेणारं मन, संशयखोर मन. या 5 प्रकारच्या मनो अवस्थांना की ज्या अडथळ्याच्या रूपाने येतात. एखादी गाडी आपली 4 व्हीलर आहे आणि मोठ्या हायवेनं चालली तर आपण 100, 110, 120 या स्पीड मध्ये जेव्हा पळतो तेव्हा एवढ्या वेगानं अंतर काढतो आपण. पण शेवटी काय होतं की एखाद्या ठिकाणी गतिरोधक लागते, गती अवरोधक लागते आणि आपली गाडी आपल्याला हळू करावी लागते आणि एकदम 5 वर 10 वर आपली गाडी येते. सर्व वेग आपला खाला येतो आणि अशा प्रकारे अडथळा वेगानं जाणाऱ्या 4 व्हीलरला येतो. त्याचप्रमाणे आपल्या चित्ताला हे 5 प्रकारचे अडथळे पुन्हा पुन्हा कमजोर दुबळे करत राहतात, ज्यामुळं आपलं मन हे क्षीण बनते, अति क्षीण बनते आणि मग माणसाला काही सुचत नाही. त्यामुळे नेमकं मन हे आपलं कशानं बलवान होते, कशानं ते सामर्थ्यवान होते, ते पक्क कशानं होते हे ओळखलं पाहिजे. आपण मनाला मळ लागून देण्याची एक पद्धत आहे ज्याला जीवन जगण्याची कला म्हणतात. काही घडो, डोळ्याच्या बाहेर घडो, कानाच्या बाहेर घडो, या संसारामध्ये घडो, कुठे काही घडो, परंतु त्याला जसं आहे तसं वास्तवतेमध्ये जाणायचं आणि ओळखण्याचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी आपल्या मनाला जे क्षीण करतं, जे कमजोर करतं, त्याला ओळखण्याचं काम केलं पाहिजे. हे 2 आहेत अगोदर, याला आपण ग्यांग म्हणू. ग्यांग हे 2 जण निघले, त्याच्या मागे 2 जण निघतात आणि अशा प्रकारे 5 जणांची ग्यांग आहे. कामराग, आळस, द्वेष बुद्धी, उद्विग्न मन किंवा अस्वस्थ मन आणि संशयखोर मन किंवा परिपूर्ण विश्वास नसणारं मन. अशा प्रकारे हे 5 मनोविकार, ज्याला आपण मनाला क्षीण करणारे म्हणतो, असे हे अडथळे आहेत. थोडं समजून घ्यावं लागतं आणि थोडं समजून घेऊन अंतर्मनानं त्याला ओळखावं लागतं. त्याला बहिर्मुखी ऐकणं, बहिर्मुखी जाणणं या पद्धतीने त्याला कळणार नाही. तर ते अंतर्मन जागल्यानंतरच त्याची आपल्याला अनुभूती होते. आपल्या डोळ्यानं एखादं रूप पाहिल्यानंतर जी संवेदना सुरू होते, ती संवेदना बऱ्याच वेळ आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये फिरत राहते आणि विज्ञान हे जाणायचं काम करते. काय रूप सुंदर आहे, काय रूप छान आहे, काय रूप गोरा आहे, असं रूप आहे, तसं रूप आहे, तसं रूप आहे, तसं रूप आहे, असं रूप आहे, असं रूप आहे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये ते घुटमळते, ते त्याच्यामध्ये चक्कर लावते आणि असं त्याच्या आहारी जाते. अशा प्रकारच्या अवस्थेला जे की रूपाला जाणायचं काम करता करता त्याला अवलोकन करायचं काम करते, अशी एक शक्ती की त्याला आपण म्हणतो मन. आपल्या लक्षामध्ये आलं असेल. अशा मनाला जर कामराग येऊन चिटकला, त्या रूपावर मन भाळल्यामुळं जे कामराग तयार होतो, ज्या कामरागामुळे आपण वेडे पिशे होतो, ज्या कामरागामुळे अनेक लोक रात्रभर झोपत नाही, ज्या कामरागामुळे लोक अनेक
दिन रात्र त्याचा पिछा करत राहतात. ज्याच्यावर मन बसलं कामरागाचं ते मिळेपर्यंत माणूस जीवाचं रान करतो. जीव गेला तरी म्हणतो ते माग हटत नाही. एखाद्याचं मन सोन्यावर बसलं, तो सोनं मिळवण्यासाठी 50 लाखाचं सोनं, 80 लाखाचं सोनं, 1 कोटीचं सोनं, अहो सोन्यासाठी हा माणूस त्याचा काम राग करायला किती धडपडतो. एखाद्याचं मन 1 कोटीवर बसलं तर ते 1 कोटी मिळवण्यासाठी किती धडपडतो. तो कोणता ना कोणता कामराग माणसाला बेचैन करतो, व्याकुळ करतो. म्हणून मनाला क्षीण करणार, मनाला दुबळं करणार हे सर्वात मोठं कारण म्हणजे कामराग आहे. कामरागाचा पण आरंभ हा कधी होईल का सांगता येत नाही. ते आतमधूनच सुरू होते, ते मनातूनच सुरू होते. कारण मन हे निगेटिव्ह आहे, म्हणजे सकारात्मक आहे आणि पॉझिटिव्ह पण आहे ते. परंतु जर तुमचं जर पारडं हे जर बलवान असलं मनाचं तर हे निगेटिव्ह जे आहे हे नकारात्मक वृत्ती लवकरच खलास करता येते, लवकरच समाप्त करता येते. म्हणून तुमच्या या मनाची शक्ती ही एवढी बलवान तुम्ही केली पाहिजे की एकही तुमच्या मनाला मळ लागू देणारी सवय हे तीव्र जागू नये. यासाठी प्रचंड मन, आपलं प्रज्ञेचं प्रचंड मन वाढलं पाहिजे, त्यागाचं प्रचंड मन वाढलं पाहिजे, संयमाचं प्रचंड मन वाढलं पाहिजे, सत्याचं प्रचंड मन वाढलं पाहिजे, करुणेचं प्रचंड मन वाढलं पाहिजे, मैत्रीचं प्रचंड मन वाढलं पाहिजे. एवढंच नव्हे, दानाचं प्रचंड मन वाढलं पाहिजे, उत्साहाचं प्रचंड मन वाढलं पाहिजे, उद्योगाचं प्रचंड मन वाढलं पाहिजे, 10 पारमिताचं प्रचंड आणि बळकट मन वाढलं पाहिजे. हे वाढलं पाहिजे म्हणजे कसं काय वाढलं पाहिजे? मी म्हणलं म्हणजे वाढेल का सर्व? आपण त्याचा विकास करण्यावर एक सारखा जोर दिला पाहिजे. जसं एखाद्या झाडाला फळ आल्यानंतर ते फळ छोटस असतं, तर छोटं फळ मोठं होता होता एवढं मोठं होते, तर ते हिरवं दिसते, तर पुन्हा हिरवं दिसता दिसता त्याचा कलर बदलते, तर ते पकत राहते. अशा प्रकारे आपल्या मनाला बलवान करण्यासाठी, आपल्या मनाला बेहतरीन सामर्थ्यवान करण्यासाठी म्हणजे त्याचं मनोबल हे खंबीर असलं पाहिजे. यासाठी आपण आपली किंमत जर वाढायची असेल जगामध्ये तर आपलं मन चांगलं पाहिजे. स्वार्थी मनाला किंमत नाही, लोभी मनाला किंमत नाही, मोहामध्ये पडलेल्या मनाला किंमत नाही, वासनेमध्ये वासना पूर्ण करणाऱ्या मनाला किंमत नाही, तृष्णेमध्ये फसलेल्या मनाला, तृष्णा भोगणाऱ्या मनाला काहीच किंमत नाही. पिढ्यान-पिढ्या प्रत्येकाच्या परिवारातल्या गेल्या, कोणाचा इतिहास तयार आहे का? परंतु ज्याचा इतिहास तयार आज आहे त्यांनी काहीतरी केलेलं आहे, त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे, त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे. म्हणून सांगतो, जिंदगी तुम्ही कुठे लावू लागला? तुमचं आयुष्य तुम्ही कुठं खर्च करू लागला? मोहामध्ये, लोभामध्ये, स्वार्थामध्ये, अभिमानामध्ये, जळकुकडेपणामध्ये, एकमेकाबद्दल अबोला आणि विरोध करण्यामध्ये. असं जर आपलं मन असेल तर किती दुर्गती आहे तुम्हाला. आपण होऊन आपल्या मनाची दुर्गती आणि जिंदगीची दुर्गती आपण स्वतः तयार करू लागलो. म्हणून सावध व्हा, जागरूक व्हा. असं मनानं वेडे वाकडे वागू नका, अति लोभाच्या आहारी जाऊ नका, अति क्रोधाच्या आहारी जाऊ नका, अति मोहाच्या आहारी जाऊ नका, अति स्वार्थाच्या आहारी जाऊ नका, अति मतलबाच्या आहारी जाऊ नका, अति प्रसिद्धीच्या आहारी जाऊ नका, अति मानपानाच्या आहारी जाऊ नका, अति सुखलोलुपतेच्या आहारी जाऊ नका, अति इंद्रिय सुखाच्या वासनेमध्ये तृष्णेमध्ये जाऊ नका. कारण त्याचं फळच काय नाही, त्याचं अंतिम फळ काहीच मिळणार नाही. की जिथे विकार आहेत, जिथे विकाराचा उदय आहे, जिथे विकाराचा आरंभ आहे, तिथे विकाराचा अंत म्हणजे दुःखाची प्राप्ती आहे. जिथे सुरुवात आहे लोभाची, जिथे सुरुवात आहे घमेंडीची, जिथे सुरुवात आहे मोठेपणाची, जिथे सुरुवात आहे वासनेची, जिथे सुरुवात आहे लोभाची, जिथे
सुरुवात आहे चैनीची, जिथे सुरुवात आहे शो करायची, जिथे सुरुवात आहे भपका मारायची, जिथे सुरुवात आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वासनेची, ती सुरुवात त्याचा अंत शेवटी दुःखामध्ये होत असतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून एकच मन चांगलं बनवा. जे सर्वात मोठं मन आहे ते सिद्धार्थ गौतम बुद्धाचं मन. आपल्यामध्ये 3 प्रकारच्या होतात. सुखवेदना सुरू होतात, बंद होतात. सुरू झाल्याबरोबर चित्त चेकाळते, असंच पाहिजे, असंच पाहिजे, असंच पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, असं चेकाळते चित्त. असा स्वभाव करू नका. आणि दुसरी वेदना दुःख वेदना, शरीरामध्ये डोळे बंद करून बसल्यानंतर दुःख वेदना सुरू होतात. तेव्हा मन म्हणते असं नाही पाहिजे, असं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे, असं नाही पाहिजे, असं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे. एक म्हणते पाहिजे पाहिजे पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. एक म्हणते नाही पाहिजे, नाही पाहिजे, असं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे. बघा मन कसं पाहिजे 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 म्हणते, नाही पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे म्हणते. हे पाहिजे पाहिजे म्हणणार मन आसक्ती करू लागलं, आसक्तीचं सार जमा करू लागलं तिथं, आणि आसक्तीच्या संकटात फसू लागलं, आसक्तीच्या फेऱ्यामध्ये फसू लागलं. आणि नाही पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे म्हणणार जे मन हे द्वेषामध्ये फसू लागलं, द्वेषाचा चक्कर त्याला लागला. हे दोनही मन आपण जाणले की हे आसक्तीचं मन आहे, हे द्वेषाचं मन आहे. तथागत म्हणतात असं जर सुरू झालं तुमच्या शरीरामध्ये संवेदना, पाहिजे पाहिजे म्हणायची संवेदना, नाही पाहिजे नाही पाहिजे म्हणायची संवेदना, तर याला तुम्ही जाणा आणि द्वेष करू नका आणि आसक्ती करू नका. आणि असं जर तुम्ही धोरण, असं जर तुम्ही मनानं ठरवून मनोबल कायम केलं तर हे दोन्ही संवेदना शांत होतात. तर मन तुमचं समतेमध्ये येऊ द्या. म्हणजे उपेक्षा वेदना, म्हणजे सुखाला जा हाव करायची नाही, दुःखाची तिरस्कार करायचा नाही. हे दोन्ही मध्ये आपलं मन समान, म्हणजे समतेमध्ये अंतर्मनाची समता, म्हणजे अंतर्मनाचं समाहितपणा, असं बॅलन्स मन आणलं तर शरीर बॅलन्स बनता बनता परिपक्व बनेल, मन बॅलन्स बनता बनता परिपक्व बनेल. तर तुम्हाला लखव्यासारख्या बिमाऱ्या होणार नाही. आपण सर्वजण हे लक्षात घ्या. आणि चित्त कोणतं आपल्यामध्ये तयार झालंय जाणं, कोणतं चित्त सुरू झालं जसं आहे तसं जाणं. रागाचं चित्त सुरू झालं म्हणजे आसक्तीचं, द्वेषाचं झालं तर जाणं, लोभाचं झालं तर जाणं. जे चित्त सुरू झालं त्याला जाणं, तर ते मिटत राहते, ते सुरू होते आणि बंद होते. अशा प्रकारे आपल्या मनाला चांगलं मन बनवायला 100% बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेबांचं मन बनवायला, तथागतांचं मन बनवायला आपण सर्वांनी श्रद्धा बल वाढवा, प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा वीर्य बल वाढवा, निर्मळ मनाची एकाग्रता करणारा सम्यक समाधी बल वाढवा आणि प्रज्ञा बल वाढवा. सत्य स्वरूपाला जाणत 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 पुढे गेलेलं मन आणि स्मृती बल वाढवा. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल.